हॅलो नमस्कार. आपण पारू मालिका 20 एप्रिल भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत. तर काल प्रीतम आणि दिशाचे एंगेजमेंट झालेले असते आणि प्रीतम वरती गेलेला असतो. दिशा खाली एकटीच बसलेली असते आणि मग दिशा म्हणते की सासू मॉम प्रीतमला बोलवा ना. तेवढ्यात प्रीतम खाली येतो आणि ते छान छान फोटोज क्लिक करत असतात. मग तेवढ्यात आदित्यलाही दिशा बोलवते आणि आपण एक छानसा एक फोटो काढू म्हणून फोटो घेते काढून. इकडे मोहन दामिनीला म्हणतो की किती छान जोडी दिसते ना त्या दोघांची. मग दामिनी म्हणते आपली नाही दिसत आहे का चांगली. आणि मग अहिल्या पण म्हणते की कान बघ माझा निर्णय चुकीचा नव्हता. फक्त प्रीतमला सांगायचं होतं की प्रीतम किती खुश दिसतोय आणि छान दिसते दोघांची जोडी. मला तर आवडली. श्रीकांत म्हणतो हो हो छान दिसते दोघांची जोडी. ते जे इव्हेंटला आले होते नंदिनी आणि त्यांचे मॅनेजर त्यांना थँक्यू म्हणतो. खूप छान मॅनेज केलं तुम्ही केलं मला खूप आवडलं म्हणून. नंदिनीलाही थँक्यू. चेंज झालेला असतो. दामिनी रूममध्ये जाऊन अंगठी पाहते तर अंगठीच मिळत नाही तिला आणि सगळे साड्या वगैरे सगळे खाली फेकत असते. मोहन मग येतो आणि म्हणतो काय शोधतीये. तर ती म्हणते काही नाही मला ह्या साखरपुड्यासाठी ना मला कानातलं घालायचं आहे ना ते शोधते. मग मोहन तिला म्हणतो तू अंगठी शोधतीये ना. तर मग दामिनी जरा शांत बसते आणि म्हणते मीच ती आदित्यला नेऊन दिली होती कारण मी ते तुला ठेवताना पाहिलं होतं म्हणूनच मी ती घेऊन गेलो होतो. तू का अशी करतीस. अहिल्या देवी वहिनींचा किती अपमान झाला असता हे तुला का कळत नाहीये. तू पारूवर तसं का करते. तर ती म्हणते ती जाम माझ्या डोक्यात जाते. मला अजिबात आवडत नाही ती. त्या पारूला धडा शिकवण्यासाठीच हे सगळं काही केलं होतं. आणि मोहन म्हणतो असं काही करू नको परत म्हणून निघून जातो तिथून. मग म्हणते सतत का मीच पकडले झाले. पारू बॉक्सेस घेऊन जात असते. तिथे आदित्य जातो आणि म्हणतो पारू बॉक्सेस घेऊन जात असते आणि आदित्य तिला पाहतो आणि म्हणतो अगं आपल्याकडे माणसं आहेत ना तू का नेत आहे. तर मग ती बोलते की काय नाही घेऊन जाते असं काही नाही आहे. मग तिच्या वेणीतलं फूल गेलतं मग ते खाली उचलतो आणि आदित्य लावतो. मग तिथे गणी येतो आणि गणी म्हणतो की अगं तायडे तरी फूल लावलं. आदित्य सरांना थँक्यू म्हणायला असतं कारण ती अंगठी माझ्याकडे कडवली असते. मग आदित्य म्हणतो मला नाही सापडलेली ती मोहन काकांना सापडलेली आहे थँक्यू म्हणत. मीराला म्हणते फायनली मम्मा माझी एंगेजमेंट झालेली आहे. मग मीरा म्हणते हो हो कॉंग्रॅच्युलेशन आणि आपला आता आपली पहिली स्टेप तर पडली. त्या म्हणते की मला प्रीतमचाच थोडासा डाऊट होता की तो खुश असेल की नाही पण तो खुश होता. मग दिशा म्हणते तो मुडी आहे का मम्मा त्याला एकदा लग्न होता आपला दुसरा मार्ग रिकामा कर आणि आपल्याला अहिल्याकडून सूट घ्यायचंच आहे अहिल्याचा आणि दाखवायचंच आहे अहिल्याला की मीरा कोण आहे म्हणून. मागच्या किर्लोस्करांच्या घरी जे ब्राह्मण असतात त्यांचे शिष्य येतात आणि ते म्हणतात की मला अहिल्या देवीशी थोडं बोलायचं आहे मला. तर तुम्ही तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा मी सांगतो. तर तो म्हणतो नाही अहिल्या देवीशीच बोलायचं आहे. मग अहिल्या देवी खाली जाते. तो शिष्य म्हणतो की ब्राह्मणांना काहीतरी चुकीची चाव लागलेली आहे तुमच्या घराबद्दल. तुमचं घराचं वारं बदललेलं आहे हे त्यांना पहिलीच चाव लागलेली आहे म्हणून त्यांनी मला तुमच्याकडे पाठवलेलं. राहुल ते तुम्ही सांगू शकता का. तो शिष्य म्हणतो नाही नाही ते आल्यानंतरच ते तुम्हाला सगळं काही व्यवस्थित सांगतील. फक्त मला त्यांनी ही गोष्ट सांगण्यासाठी इथं अहिल्या देवीपाशी जाते. हळदी कुंकू वाहते आणि म्हणते की देवी आई जसं प्रीतम आणि दिशाचा साखरपुडा निर्विघ्न पार पडला तसंच मलाही बळ दे माझ्या आयुष्यामध्ये आणि माझ्या जे घरावर संकट आलेलं आहे ते दूर करण्याचीही मला शक्ती दे. आतापर्यंत तू एवढे संकट दूर केलेत आताही हे करशील मला मान्य आहे. आणि प्रीतम आणि दिशाचं लग्न निर्विघ्न पार होऊ दे एवढीच इच्छा मी तुझ्याकडे मागते. आणि किर्लोस्करांवर जे संकट आलेलं आहे तेही निर्विघ्न पार दे म्हणते. आणि मग तिथे सावित्रा येते. सकाळ झालेली असते आणि ते ब्राह्मण अहिल्याच्या घरी येतात आणि मग तिथे दामिनी असते. दामिनी म्हणते की या महाराज आता म्हणतात ते मला बोलायचं आहे अहिल्याशी. तर ते दामिनी म्हणते नाही नाही मला सांगा ना मला सांगा. तर ते बोलतात नाही मला अहिल्याशीच बोलायचं आहे. प्रीतम म्हणतो की आंटी तुम्ही शांत बसा. आणि मग तिथे अहिल्या येते आणि अहिल्या आल्यानंतर मग ते म्हणतात की मला तुमच्या दोघांशी एकट्यापणात बोलायचं आहे. मग ते म्हणतात ठीक आहे चला. मग गेल्यानंतर तिथे ते रूममध्ये बसवतात त्यांना. मग ते सांगतात मी तुम्हाला पत्रिकेमधला दोष तर तुम्हाला मी सांगितला होता की असं असं संकट येणार आहे तुमच्यावर म्हणून आणि त्या संकटाची वेळ आलेली आहे उद्याची सकाळ असं तुम्हाला सांगितलेलं होतं त्या शिष्याने माझ्या. आणि उद्या आले की ते विघ्न तुमच्या आयुष्यात येणार आहे असं मी सांगितलं होतं आणि ते संकट कदाचित आलंही असेल. आणि इकडे दिशाची एंट्री होते. ते संकट एवढं भयानक आहे की तुमच्या पूर्ण किर्लोस्कर
कुटुंबाला विध्वस्त करायचं सुद्धा त्याच्यामध्ये शक्ती आहे. मग ते दोघेही तिथे घाबरलेले असतात. अशाच प्रकारे इथे एपिसोडचा शेवट होतो. अशाच प्रकारे नवीन अपडेट घेण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.